आम्ही ज्यावेळेस नळ पूर्णत्व आल्यानंतर बाबा नळ लोकांना कनेक्शन कशी द्यायची, काय करायची याच्या लोकांना म्हणजे ग्रामपंचायत महानगरपालिका होती, नळ कनेक्शन घ्यायला भरपूर अडचण येतं. मग त्यासाठी काय काय पेपर लागतात, काय कागदपत्र लागतात, ते मग आम्ही पहिल्यांदा याची या संदर्भात आम्ही आमदाराची मिटिंग केली. आमच्या गावातले नेते मंडळी वगैरे आमदार चर्चा केली, बाबा हे पाणी नळ कनेक्शन वाटायचे, मग आपला ते ह्यातून कसं काय करायचं, काय करायला लागतं त्यातून. मग आमदारांनी अधिकाऱ्यांना फोन केले, मग अधिकाऱ्यांच्या फोन करून सांगितले की बाबा आमचे काय कार्यक्रम तुमच्या काय किंवा या पहिल्यांदा आमदार पहिल्या मिटिंगला आमच्याबरोबर स्वतः आले. स्वतः आल्यानंतर त्यांनी सांगितलं बाबा हे काय यांचे हे काय असं नाही, तुम्ही सांगा काय कसं काय करायचे, ते काय पेपर गोळा करायची काय किंवा काय काय करायची. मग आमदार पहिल्या मिटिंग आली त्यानंतर आम्ही पाठपुरावा चालू केला बाबा की जा तिकडं चक्रा मारा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला विचारा बाबा काय काय. त्यांनी आम्हाला लिस्ट दिली पूर्ण ती तुम्हाला काय लागते बाबा मग हे नळ कनेक्शन घ्यायसाठी. मग आम्ही ते लोकांना सांगितलं बाबा असं असं की बाबा लोकांच्या काही गायच्या तर हाऊसवर जाऊन सांगितले, स्वसाऱ्यांच्या काही गायच्या मिटिंग घेतल्या की बाबा आपल्याला हे असं असं बाबा हे पेपर मिळाल्यानंतर आपल्याला तुम्हाला नळ कनेक्शन मिळेल. ते नळ कनेक्शन मिळेल आम्ही सगळे ते तयार झाल्यानंतर बाबा लोकांना कनेक्शन चालू झाले. लोकांना कनेक्शन चालू झाल्यानंतर लोक आम्ही लायसन धारक प्लंबर आणला. मान्य पण सांगितलं की तुम्हाला लायसन धारक प्लंबर पाहिजे, त्यांच्या मार्फत तुम्ही पेपर गोळा केला तर एवढे पैसे भरायचे आणि तुम्ही लोकांना कनेक्शन द्यायचे. लायसन धारक प्लंबर आलं तर मग आम्ही प्रत्येक घराला ह्यांच्या नियमाप्रमाणे महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे अर्धा इंचचं कनेक्शन याप्रमाणे आम्हाला त्यांनी सांगितले बघ तुम्ही अर्धा इंचचं कनेक्शन एका घराला किंवा 25 फ्लॅट असेल त्याला 25 फ्लॅट किंवा एक घर असलं तर अर्धा इंचचं कनेक्शन. मग आम्ही लोकांचे ते सगळं त्याचं हे केलं बाबा असं नाही असं आपल्याला कनेक्शन मिळू शकत. तर हे काम करत लोकांच्या विरोधकांचे आमचे आरोप झाले की बाबा ह्याच्यातून पैसे घालतात. बर बाबा हे नळ कनेक्शन ह्याच्यातून पैसे घालतात. मग मी म्हणलं बाबा आम्ही आता पण म्हणतो की बाबा लोकांनी असं म्हणतात की बाबा तुम्ही पैसे घालता, मी आता सुद्धा सिद्ध करून दाखवा की बाबा अण्णांनी जर 1 रुपया खाल्ला असेल. मी 2 सालापासून मी राजकारण करतोय पण आजपर्यंत ह्याच्यात कधीही 1 रुपया खाल्लेला नाही आणि ह्याच्यात खाल्लं लोकांचे भरपूर आरोप झाले तरी पण आम्ही ते लोकांचं काम करत आलो किंवा आणि ह्याच्यात आपण कधीही आजपर्यंत रुपया खाल्ला नाही, खाणार पण नाही. पुढचं होतं हे विरोधकांना तो खुला आव्हान आहे. हा खुला आव्हान आहे आपलं, कारण फक्त माणूस समोर मी राजकारणात आले फक्त लोकांचं काम करण्यासाठी गोरगरिबांचं जनतेचं ज्या लोकांची ज्या समस्या आहेत ते सोडवण्यासाठी. मी तर काय पैसे घालून राजकारणात आलेलं नाही. हा माझं मी उद्देश आमच्या वडिलांनी सांगितलं होतं टाटला इलेक्शनला ज्यावेळेस मी निवडून आलो त्यावेळेस सांगितलं बाबा तू जर ह्याच्यात जर पैसे घाशील तर मग राजकारणात येऊन तुझा काय फायदा नाही. ते वडिलांच्या ह्याला मी अजून सुद्धा ते कटिबद्ध की मी राजकारण ह्यासाठीच करतो लोकांची सेवा झाली पण लोकांची ज्या समस्या आहेत त्या सुटल्या पाहिजे काय असेल त्या.